माफ करा, पण इथे येण्याआधीच यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. कदाचित यांना सलग 2 ते 3 वेळा हृदयविकाराचा झटका आला असणार, त्यामुळे यांचा मृत्यू झालाय. तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. डॉक्टर साहेब आम्हाला म्हणाले. म्हातारीचं वय जवळपास 80 असावं, त्यामुळे आम्हाला फारसं काही वाटलं नाही, कारण त्यांनी त्यांचं जीवन जगून घेतलं होतं आणि आमच्यासारखं किड्यामुंगीचं मरण त्यांच्या नशिबात नव्हतं. बापरे, आता रे काय करायचं? आता हिला कसं घेऊन जायचं? मला तर जाम टेन्शन आलंय राव. संपत तोंडावरचा घाम पुसत म्हणाला. त्या डॉक्टर म्हणाले की थोडं थांबायला लागणार. ॲम्ब्युलन्स यायला अजून वेळ लागेल बहुतेक. आम्ही यायच्या आधी एकाला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले होते. आता आम्हाला अजूनच टेन्शन आलं. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवसा गरम आणि रात्री थंडी अशी परिस्थिती होती. आमच्या मामाचं गाव तसं एकदम खेडेगाव होतं. अजूनही तिथे बस किंवा मोठी वाहने जात नाहीत, कारण गावात जायला मोठा घाट उतरून जावं लागतं. त्यामुळे मोठी वाहनं तिथं जाऊ शकत नाहीत. गावात फक्त रिक्षा आणि दुचाकी यांचा वापर केला जातो. मे महिना म्हटल्यावर लग्नसराईचे दिवस. तरुण पिढी गुडघ्याला बाशिंद बांधून बसलेल्या नादात. कधी कोणाचं भाग्य उजळेल काय माहीत. भाग्य की दुर्भाग्य हे अजूनपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. गाव म्हटलं की लग्न 2-3 दिवस चालायचंच, आणि त्यात गावच्या पोलीस पाटलाच्या पोरीचं लग्न म्हणजे अजून थाटामाटात. त्या गावाकडची एक प्रथा होती की लग्न झाल्यानंतर ज्या घरात लग्न असायचं त्याच्याच घरात रात्री भजनाचा कार्यक्रम असायचा, जो रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालायचा. लग्न वगैरे मोठ्या धूमधडाक्यात झालं. 2 ते 3 दिवस सगळी देवदेवस्थ फिरून झाली. आता राहिलं होतं ते भजन. दिवस ठरला रविवारचा. भजन सुरू व्हायला जवळपास रात्रीचे 9 वाजले असतील. सगळे गावकरी मंडपात जमले होते. रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील. भजनाचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. तेवढ्यात अचानक एका कोपऱ्यात दंगा सुरू झाला. सुरुवातीला आम्हाला वाटलं की कोणाचं तरी भांडण सुरू आहे. तिथे गडबडीने गेल्यावर समजलं की पवारांच्या म्हातारीला हृदयविकाराचा झटका आलाय. मांडवात एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण पुढे पुढे येऊन काय झालंय ते बघत होता. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, अरे हिला पटकन दवाखान्यात न्यायला पाहिजे. तसे सगळेजण बाजूला झाले. गर्दीला बाजूला सारत माझा मामेभाऊ पुढे आला आणि सोबत संपतला घेत म्हणाला, अरे ये संप्या, रिक्षाकड पटकन माझी. तसं संपत पळत जाऊन रिक्षा घेऊन आला. म्हातारीला रिक्षात घेऊन सगळे शहराच्या दिशेने निघाले. जवळपास 1 तास तरी लागणार होता. शिवाय रस्ता घाटाचा असल्यामुळे अजूनच सावकाश जावं लागणार होतं. म्हातारी अजून अधूनमधून झटके देत होती. इकडे दादा रिक्षा चालवत होता आणि संपत त्या म्हातारीला सावरत होता. अचानक म्हातारी शांत झाली. कसलीच हालचाल नाही. त्यावर संपत म्हणाला, भावा, म्हातारी गप्प झाली रे, रिक्षा पळव जरा लवकर. जवळपास 1 तासाने रिक्षा हॉस्पिटलच्या दारात पोहोचली. तसे एक रुग्णवाहिका आम्हाला घासूनच भोंगा वाजवत कुठेतरी निघून गेली. रात्रीच्या वातावरणात तो आवाज अजूनच धडकी भरवणारा होता. आम्हाला दारात बघताच 2 वॉर्डबॉय आमच्या दिशेने आले आणि सोबत स्ट्रेचर घेऊन त्यांनी म्हातारीला त्यावर झोपवलं. डॉक्टर पळतच पुढे आले आणि त्यांनी म्हातारीला तपासून सांगितलं, माफ करा, पण म्हातारी इथे येण्यापूर्वीच गेलीये. आमच्या मागोमाग दुचाकी घेऊन 2 जण आले होते. त्यांना आल्या आल्या कळलं की म्हातारी गेली. आता रात्रीचे 12:30 झाले होते आणि रुग्णवाहिका येण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. तसं त्यांच्यातला एक जण म्हणाला, आम्ही गावात जाऊन सगळ्यांना सांगतो,
आणि अंत्यविधीची तयारी करून घेतो, तुम्ही आवरून या. तसा संपत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्यांच्या गाडीची लाईट आता हळूहळू दिसेनाशी झाली. पप्या दादा, आता काय रे करायचं? हिला कसं घेऊन जायचं? संपत घाबरतच म्हणाला. त्यावर दादा बोलला, संपत, तू मागे त्या म्हातारीला घेऊन बस, मी रिक्षा चालवतो. 2 वॉर्ड बॉयच्या मदतीने त्यांनी म्हातारीला रिक्षात बसवले आणि रिक्षा आता गावाच्या दिशेने निघाली. शहराचा रस्ता संपला होता आणि ते आता घाटाच्या रस्त्याला लागले होते. सगळीकडे मिट्ट अंधार पसरला होता. रिक्षा असल्यामुळे सगळं थंडगार वारं अंगाला झोंबत होतं. काय रे पप्या दादा, अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला? का रे जंप्या, मागे बसून फाटली का? दादा हसतच संपतला म्हणाला. तुला काय जाते पुढे बसून रिक्षा चालवायला? इथं प्रेताला पकडून माझी हालत काय झालीये ते तुला काय सांगू? संपत वैतागत बोलला. रस्त्यावर फक्त रिक्षाच्या हेडलाईटचा प्रकाश तेवढाच काय तो पडत होता. असं वाटत होतं की ते कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत त्यांची रिक्षा घेऊन जात आहेत. जसजसे पुढे जात होते तसतसे मागे अंधार पडत होता आणि असं वाटत होतं की कुठला तरी राक्षस आपल्या भल्या मोठ्या तोंडात त्यांना गिळंकृत करत आहे. तितक्यात समोरून काहीतरी गेलं. पप्या दादा, अरे काय होतं ते? संपत घाबरतच म्हणाला. अरे भित्र्या, मुंगूस होतं ते, कशाला पण काय घाबरतोस राव तू? दादा मस्करी करत म्हणाला. अजून गावात पोहोचायला जवळपास अर्धा पाऊण तास लागणार होता. तितक्यात रिक्षा झटके देत थांबली. काय रे, काय झालं आता हिला? दादा वैतागतच म्हणाला. पेट्रोल संपले का रे बाबा? त्यावर संपत घाबरतच बोलला. नाही रे, सकाळीच 200चं पेट्रोल टाकलंय. तू थांब आतच, मी बघतो उतरून. दादा खाली उतरून सगळं चेक करत होता, पण कुठेच काही बिघाड त्याला दिसत नव्हता. इकडे संपत डोक्याला हात लावून बसला होता. काय पाप केलं होतं म्हणून हे असलं काहीतरी आमच्या पदरात पडलंय राव, असं तोंडातल्या तोंडात तो पुटपुटत होता. इतक्यात त्याला जाणवलं की त्या म्हातारीच्या शरीरात थोडीशी हालचाल झालीये. तसा तो एकदम दचकला आणि एकटक त्या म्हातारीच्या प्रेताकडे पाहू लागला. पुन्हा जरा हालचाल झाली. पुन्हा तो घाबरला. तशी रिक्षा हलू लागली आणि संपतची गाळणच उडाली. तो काही बोलणार इतक्यात त्याला कळलं की रिक्षा पप्पूदादा हलवत होता. तसा त्याचा जीव भांड्यात पडला आणि तो जरा शांत झाला. रिक्षा चालू झाली तसा पप्पूदादा रिक्षात पटकन बसला. तितक्यात अचानक संपतला जाणवलं की त्याच्या मांडीवर काहीतरी थंडगार स्पर्श होतोय. त्याने घाबरत खाली पाहिलं तर त्याला दिसलं की त्याच्या मांडीवर त्या म्हातारीचा हात होता. ते पाहून तो जोरात ओरडला, पप्पू दादा, रिक्षा थांबव पटकन. तसं दादाने पटकन रिक्षा थांबवली आणि चिडतच म्हणाला, काय झालं रे बोंबलायला? तसं संपत खाली उतरला आणि म्हणाला, मला काहीतरी विचित्र वाटत आहे इथे मागे, मी तुझ्यासोबत पुढे बसतो. हा ये बाबा, तू चालव. दादा म्हणाला. नको नको, तूच चालव, मी फक्त तुझ्या बाजूला बसतो. संपत रडकुंडीला येत बोलला. दोघं पण आता पुढे बसले होते आणि रिक्षा मजल दरमजल करत पुढे चालली होती. घाट उतार असल्यामुळे रिक्षा फार हळू चालवावी लागत होती. प्रत्येक वळणावर असं वाटत होतं की नक्की काहीतरी होणार आहे. अंधारात रिक्षाच्या हेडलाईटच्या प्रकाशात झाडांच्या फांद्यांमुळे तयार होणाऱ्या सावल्या वेगवेगळ्या आकार घेत होत्या. आजूबाजूच्या वातावरणामुळे संपत अजूनच घाबरत होता. एका वळणावर दादाला असं वाटलं की त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात आहे आणि हळूहळू तो हात त्याच्या मानेकडे जातोय. सुरुवातीला त्याला वाटलं की तो हात संपतचा आहे, म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. बोलता बोलता त्याचं लक्ष संपतकडे गेलं
आणि त्याच्या लक्षात आलं की संपतचे दोन्ही हात पुढे आहेत. आता मात्र त्याला दरदरून घाम फुटला. मागे वळून पाहायचं त्याचं धाडस होत नव्हतं. म्हणून त्याने समोरील आरशात पाहिलं. तेव्हा त्याला दिसलं की ती म्हातारी अक्षरशः त्यांच्या कानाजवळ आली आहे. हे दृश्य पाहून त्याने ओरडत संपतला बाहेर ढकललं आणि स्वतः रिक्षातून बाहेर उडी मारली. दोघेही त्या निर्जन रस्त्यावर पडले. रिक्षा तशीच पुढे जाऊन एका दगडावर जाऊन आपटली आणि तिथेच थांबली. दोघं सावरत उठले आणि त्या रिक्षापासून थोडं अंतर ठेवून उभे राहून एकसारखं पाहू लागले. दोघांच्या सुद्धा तोंडून एक शब्द फुटत नव्हता. दोघं एकमेकांना पकडून उभे होते. रिक्षामध्ये असणाऱ्या लाईटच्या प्रकाशात त्यांना असं दिसलं की ती म्हातारी रिक्षाच्या मागे असणाऱ्या पारदर्शक काचेतून त्यांनाच बघून विक्षिप्तपणे हसते. ते पाहून दोघे पण तिथून पळाले आणि दूर एका वळणावर थांबून त्या रिक्षाकडे एकसारखं पाहत राहिले. बराच वेळ त्या रिक्षात हालचाल होत होती. पाहता पाहता त्या रिक्षामधून 2 ते 3 काळ्या सावल्या बाहेर येताना दिसू लागल्या. नक्की कळत नव्हतं ते काय बघत आहेत. थोड्या वेळाने ती म्हातारी बाहेर आली. जिवंत असताना कमरेत वाकत काठीच्या सहाय्याने चालणारी ती म्हातारी आता एकदम सरळ चालत होती आणि तिचं चालणं अगदी एका पुरुषाप्रमाणे होतं. जणू काही स्वप्नवतच घडत होतं. त्या म्हातारीने एका हाताने ती रिक्षा बाजूला केली. हा सर्व प्रकार बघून संपत रडायलाच लागला. त्याच्या हुंदक्याचा आवाज कसा काय त्या म्हातारीच्या कानावर पडला काय माहीत. ती त्यांच्या दिशेने वळली आणि हळूहळू पुढे चालत येऊ लागली. तिने तिचा वेग वाढवला. तसे दादा आणि संपत जोरात ओरडत धावत सुटले. इकडे गावात सगळे त्यांची वाट बघत बसले होते. म्हणजे ते प्रेत घेऊन आले की त्यावर अंत्यविधी करता येतील. पण बराच वेळ त्यांचा पत्ता नसल्यानं गावातले काही लोक दुचाकीवरून त्यांच्या शोधात बाहेर पडले. थोडं पुढे आल्यावर त्यांना दिसलं की रिक्षा एका दगडावर आपटून थांबली आहे. सगळ्यांना आता चिंता वाटू लागली की त्यांचा अपघात तरी झाला नसेल ना. पण रिक्षात कोणीच दिसत नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर सगळ्यांना एका झाडाखाली त्या म्हातारीचं प्रेत दिसलं. त्यातल्या काही जणांना थोडा अंदाज आला असावा म्हणून त्यातल्या चौघांनी त्या म्हातारीला पुन्हा त्या रिक्षात बसवलं आणि रिक्षा थेट गावच्या दिशेने घेतली. आता बाकीचे गावकरी त्या दोघांच्या शोधासाठी पुढे गेले असता एका वळणावर दोघं सुद्धा बेशुद्ध अवस्थेत दिसले. गावकऱ्यांना पाहून जरा बरं वाटलं. त्यांनी तिथे कोणती सुधार चौकशी न करता सरळ त्यांना गावात घेऊन आले आणि एका घरात बसवले. लवकरात लवकर त्या म्हातारीचे अंत्यविधी करण्यात आले आणि नंतर घरी येऊन यांची विचारपूस केली. त्यांनी जसजसा सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली तसं गावातल्या जाणकारांना त्यामागचं कारण उलगडत गेलं. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही घरी परत येत होता तेव्हा तुमच्या मागून बरेच भटकणारे आत्मे पाठलाग करत होते. कारण त्यांना समजले होते की तुमच्यासोबत एक प्रेत आहे आणि ते मुख्य म्हणजे रिकामं आहे, आत्मा नसलेलं. आणि त्यांना त्या रिकाम्या शरीरात प्रवेश करून स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. म्हणून तुम्हाला तिथं बऱ्याच काळ्या सावल्या दिसल्या. त्या फक्त काळ्या सावल्या नव्हत्या, त्या प्रेतात्मा होत्या. पण ब्रह्ममुहूर्त जवळ आल्यामुळे त्यांना त्या शरीरात जास्त वेळ प्रवेश टिकवता आला नाही. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही त्यांच्या तावडीत सापडला नाहीत. नाहीतर परिस्थिती आता काहीतरी वेगळीच असती. पप्पू दादा आणि संपत जेव्हा हा अनुभव आठवतात तेव्हा तेव्हा ते भीतीने थरथरत असतात. तुम्ही केलाय का असा प्रवास एखाद्या प्रेतासोबत? तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.